नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. तर आजचा जो विषय आहे ना, तर तो म्हणजे आईंसाठी आहे आणि खूप भावनिक आहे. प्रत्येक आईला म्हणजे वाटत असतं आपल्या मुलांनी चांगलं राहावं, चांगलं बोलावं, ऐकावं, अभ्यास करावा, आणि या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे, आजची सेवा आहे. तर बघा, आत्ताची जी जनरेशन आहे ऐकत नाही. मोबाईलपासून ते 2 मिनिटं सुद्धा बाजूला होत नाही. तर इतकं म्हणजे मुलं मोबाईलच्या आहारी गेलेले, आणि मोबाईलमुळेच कुठेतरी त्यांची चिडचिड होते. मग आपण जर थोडंसं जरी मोबाईल त्यांच्याकडून काढून घेतला तरी लगेच ते आपल्याशी म्हणजे बोलत नाही. त्यांचा राग व्यक्त करतात, आणि मग आपल्याला पण असं वाटतं का आता याचं काय करावं, आणि आपली पण चिडचिड होऊन जाते. त्याच्यामुळे मग आपल्याला सुचत नाही का आता याचं म्हणजे ही सवय कशी मोडावी आणि काय करावं. म्हणजे प्रत्येक आई पुढे हा प्रश्न आहे, आणि खरंच आहे ही म्हणजे ही रियालिटी आहे, सत्यता आहे. प्रत्येक घरात हा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक असं एकही घर नाही का त्या मुलाला मोबाईलचं बेड नाही, मोबाईलची सवय नाही. तर ती गोष्ट कुठेतरी कमी व्हावी याच्यासाठीच मी ही आजची सेवा घेऊन आलेली आहे. तुम्ही करायची आहे, प्रत्येक आईने ही सेवा करायची आहे. खूप वेळ लागणार नाहीये, आणि ही सेवा जी आहे तर ती केंद्रातली आहे. अगदी 5 मिनिटाची सेवा आहे, तर ती तुम्हाला करायचीच आहे. अगदी आवर्जून सांगते, करायची आहे, करा. आणि असं प्रश्न पण मी तुमच्या पुढे मांडत नाही, तर ती तुम्हाला करायचीच आहे. आणि मला पण तेवढी खात्री आहे का एकही घर असं नाहीये का मुलाला सवय नाही मोबाईलची, किंवा मुलगा चिडचिड करत नाही. म्हणजे ती एक सवय मुलाला 10 वाईट सवय लावते. कारण की जेणेकरून बघा, आपण जर मोबाईल घेतला, म्हणजे आपला मोबाईल असतो आपलं सगळं, आणि आपलं जर काही काम असलं, आपल्याला जर काही मोबाईलमध्ये बघायचं असेल, तर त्यांना 10 वेळेस म्हणावं लागतं मोबाईल दे, मोबाईल दे. आणि ते कुठेतरी दिल्यानंतर लगेच त्यांची चिडचिड सुरू होऊन जाते, आणि मग ती चिडचिड प्रत्येक ठिकाणी काढतात ते. मग व्यवस्थित घरामध्ये बोलणं नाही, आईला उलट उत्तर देणं. मग आपल्याला असं वाटतं का आपण एवढं करून काय उपयोग आहे. आणि मग साहजिकच आहे की अभ्यासात त्यांचं दुर्लक्ष होतं, आणि अभ्यासात दुर्लक्ष म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये दुर्लक्ष. कारण की आपण जे करतो त्यांच्यासाठी एवढं कष्ट करतो, तर ते फक्त ते शिकावं म्हणून. आणि मग जर ते असं त्यांना जर सवयी असल्या, तर मग आपलं मन कुठेतरी नाराज होतं. तर त्याच्यासाठीच हा उपाय जो आहे, तर तो आपल्या आईने करायचा, म्हणजे मुलाच्या आईने करायचा आहे, पॅरेंट्सने करायचा आहे हा उपाय. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करते, जास्त वेळ न घेता. तर तुम्हाला काय करायचं आहे, आईने करायचं आहे. परत एकदा सांगते की हा उपाय आईने करायचा आहे. सकाळी उठायचं आहे, स्नान करायचं आहे, आणि तुम्हाला देवघरात येऊन आसन टाकून देवासमोर बसायचंय. आता प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगते, आसन घेऊन बसायचं आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. शुद्ध गाईचा तुपाचा दिवा आपण या करता लावतो की आपल्या घरामध्ये सात्विकता, पवित्रता राहावी, म्हणून आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावतो. गाईच्या तुपाचा शुद्ध तुम्ही दिवा लावू नाही शकत, तर तुम्ही तेलाचा लावला तरी चालणार आहे. कारण की भाव महत्वाचा, शुद्ध भाव, तर सेवा पण परमेश्वरापर्यंत नक्कीच पोहोचते. आपलं स्वतःचं आपण तर आंघोळ केल्यानंतर बाकीचे तर कामं झालेलेच असतात. स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला देवघरात यायचं, आसन टाकायचं, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, धूप दीप लावायचा आहे. आणि मग तुम्हाला स्वामींपुढे हात जोडायचे आहे, आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. आता बघा, प्रार्थना म्हणजे कसं, विश्वास ठेवून जर आपण कुठली सेवा केली, तर ती नक्कीच आपल्याला फळ देते, आणि नक्कीच आपली ती जी पण आपण कुठलीही इच्छा मनातली धरली, तर ती पूर्ण होते. त्यासाठी अतूट विश्वास आपल्याला स्वामींवर ठेवायचा आहे, आणि स्वामी आपल्याला नाराज करत नाही. तुम्ही फक्त निस्वार्थपणे सेवा करून बघा, म्हणजे कुठल्याही मनात होईल का नाही, करेल का नाही, शंका कुशंका बाजूला ठेवायच्या. होणारच हा विश्वास, अतूट विश्वास ठेवा स्वामींवर, नाही होणारच आहे. मग ती सेवा बघा तुम्हाला फळ देते की नाही. तर मग तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे. आपल्या मुलाचं नाव उच्चार करायचा आहे तिथे, आपल्या मुलाच्या नावाचा, म्हणजे जे पण काही तुमच्या मुलाचं नाव असेल, तर ते स्वामींपुढे त्याचं नाव घ्यायचं आहे, आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी माऊली, माझा मुलगा जे पण काही नाव असेल, तर तो ऐकत नाही, चिडचिड करतो, अभ्यास करत नाही, त्याचा अभ्यासात मन लागत नाही. तर यासाठी मी तुमच्याकडे प्रार्थना करते का जेणेकरून माझ्या मुलाला
अभ्यासात मन लागू द्या, त्याची चिडचिड कमी करा, त्याचं मन स्थिर करा. परत अजून काही तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला स्वामींना सांगायचंय, पण त्याआधी तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव घ्यायचंय स्वामींपुढे आणि 3 वेळेस फक्त 3 वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, बस एवढंच नामस्मरण करायचंय फक्त 3 वेळेस. तुम्हाला ना 108 वेळेस म्हणायचंय ना तुम्हाला 1000 वेळेस म्हणायचंय. तुम्हाला किती वेळेस म्हणायचं? फक्त 3 वेळेस. आता प्रार्थना करायला आपण जर प्रार्थना करायला सुरुवात केली तर मग आपण वेळ नाही बघत. ही रियालिटी खरं सांगते मी. ज्यावेळेस आपण कुठेतरी स्वामींना मागतो ना, काहीतरी डोळे बंद करतो आणि स्वामींना मागतो ना, जी सुरुवात करतो का ती स्टॉप होतच नाही. मग नामस्मरण करायला आपल्याला मग वेळ लागतो, मग वेळ पाहिजे असतो, मग मला वेळ नाहीये असं करू नका. जर तुम्ही आता तर ही सेवा केंद्रामध्ये फक्त 3 वेळेसच तुम्हाला स्वामींचं नाम घ्यायचं आहे. तर प्रार्थना तुम्हाला जे पण काही तुमच्या मनात चालू आहे, घालमेल चालू आहे मुलाच्या संदर्भात, तर मुलाचं नाव उच्चार करून ज्या पण काही तुमच्या मनात आहे तर ते तुम्हाला स्वामींसमोर बोलायचं आहे आणि म्हणायचं आहे की ही सद्बुद्धी माझ्या मुलाला येऊ दे, त्याला शांत करा, त्याचं मन शांत करा आणि तुम्हाला 3 वेळेस नामस्मरण करायचे. बस एवढंच करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नामस्मरण करून झाल्यानंतर परत स्वामींना म्हणायचंय की जे पण मी काही मनातलं सांगितलंय तर ते लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आणि माझ्या मुलाला सद्बुद्धी दे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, हे झाल्यानंतर तुमच्या मुलाच्या कुठलंही पुस्तक घ्या आणि पुस्तक घेऊन तुम्हाला आपला उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आहे. पुस्तकावर तुम्ही ओपन करून ठेवू शकता, बंद याच्यावर ठेवू शकता. मी तर म्हणेन ओपन करून, म्हणजे पुस्तक उघडून घ्या आणि आपला उजवा हात ठेवायचा आहे. परत एकदा सांगते, जेव्हा तुम्ही ही सेवा करून झाल्यानंतर स्वामींच्या समोरची प्रार्थना करून 3 वेळेस नामस्मरण करून तुम्हाला तुमच्या मुलाचं पुस्तक घ्यायचं आहे. पुस्तकावर तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि उजवा हात ठेवून जी तुम्ही देवासमोर स्वामींसमोर प्रार्थना केलेली आहे तीच तुम्हाला तिथे बोलायची आहे मनातल्या मनात, की स्वामी महाराज, स्वामी माऊली, की माझा मुलगा चिडचिड करतो, हट्टीपणा करतो, मोबाईलचं वेड आहे तर मोबाईलचं वेड सोडत नाही, अभ्यासात मन लागत नाही, उलट उत्तर देतो. जे पण काही तुम्ही स्वामींसमोर बोललेले म्हणजे चिडचिड करतो, हट्टीपणा करतो, तर ते त्याचं कमी होऊ द्या, ते त्याचं नाहीसं करा, त्याला सद्बुद्धी द्या. बस ही जी प्रार्थना तुम्ही स्वामींसमोर केलेली आहे तीच तुम्हाला तिथं आपला उजवा हात ठेवून, पुस्तकावर उजवा हात ठेवून तीच प्रार्थना करायची आहे आणि परत 3 वेळेस तुम्हाला नामस्मरण करायचे. जे तुम्ही स्वामी माऊलींसमोर बसून बोललात, जे तुम्ही स्वामी माऊलींसमोर बसून नामस्मरण केलं, किती वेळेस केलं, तेच तुम्हाला आपला उजवा हात ठेवून पुस्तकावर तेवढंच सेवा करायची. म्हणजे हे झाले 2 मिनिटाची सेवा, ती झाली 2 मिनिटाची सेवा. झालं किती वेळेस, कितीसा वेळ लागतो, पण करा ही सेवा, तुम्ही करा. आणि तुम्हाला रोज पण करायची नाही ही सेवा, तुम्हाला कधी करायची हे पण सांगते मी. रोज करायची असं काही नाही का. भाव महत्वाचा आहे. शुद्ध भाव असला तर तुमची सेवा नक्कीच फळ देऊन जाते. तर तुम्हाला कधी करायची हे पण सांगते. आता झालं पुस्तकावर आपला उजवा हात ठेवून तुम्हाला मी जी सेवा सांगितली ती करायची. आणि संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेस आपण जेव्हा दिवा लावतो देवाजवळ, त्यावेळेस आपल्या मुलाला आपल्या जवळ घेऊन बसायचं आहे. तुम्हाला तेच करायचं आहे. ज्या वेळेस तुम्ही संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेस स्वामींसमोर दिवा लावाल त्यावेळेस तुम्ही आपल्या मुलाला शेजारी बसवायचं आहे आणि स्वामींचं नामस्मरण करायला लावायचं आहे, स्वामींचा जप करायला लावायचा आहे. आणि हे पण लक्षात ठेवा, त्या मुलाची जर इच्छा नसेल तर तुम्ही बळजबरी करू नका. कारण की कुठलीही बळजबरी कोणत्याही गोष्टीची करा ती महत्वाची नाहीये. तुम्ही त्याला म्हणजे बघा, हळूहळू वेळ लागतं स्वामी महाराजांचं. एकदम तुम्ही म्हटलं बस बाबाने 108 वेळेस नामस्मरण करू शकत नाही तो. कारण की स्वामी सेवेमध्ये आपल्याला खूप वेळ लागतो. तर ते लेकरं आहेत, त्यांना बळजबरी करू नका. तुम्ही जेव्हा दिवाला 3 सांजेच्या वेळेस तुम्ही जेव्हा बसाल त्यावेळेस तो जर बसला तर घेऊन बसायचा आहे. तो जर आवडीने बसला, आनंदाने बसला तर त्याला
11 वेळेस म्हणायला लावा सुरुवातीला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बस 11च वेळेस म्हणायला लावा. तुम्ही त्याला बळजबरी नका करू, घे माळ आणि कर नामस्मरण. तो करणार नाही आणि केलंय तर ते तुमच्या म्हणण्यानुसार करेल, त्याच्या मनात कुठलाही भाव निर्माण होणार नाही. बस त्याने 3 वेळेस केलं, 11 वेळेस केलं तरी स्वामींपुढे त्याची 108 म्हणजे 108 वेळेस नामस्मरण केल्याची सेवा पोहोचेल. त्यांनी जर मनापासून 11 वेळेस जरी म्हटलं तरी. बस एवढीच सेवा तुम्हाला करायची. संध्याकाळची सेवा परत सांगते मी तुम्हाला. फक्त देवाजवळ बसायचंय. आपण जेव्हा 3 सांच्या वेळेस तेव्हा आपल्या मुलाला सोबत घेऊन बसायचं, त्याला नामस्मरण करायला लावायचंय आणि बळजबरी कुठलीही नाही. त्याच्या आनंदाने त्याच्या मनाने करू द्या. नाही त्यांनी केलं तर तुम्ही स्वतः करा. बस एवढीच तुम्हाला सेवा करायची. आता ही सेवा तुम्हाला कधी करायची तर तुम्हाला गुरुवारी ही सेवा करायची. प्रत्येक गुरुवारी ही तुम्हाला सेवा करायची आहे, रोज करायची नाही. आणि किती गुरुवार करायची? तुम्हाला फक्त 11 गुरुवार करायचे. 11 गुरुवारमध्येच आपल्या मुलाला 100 नाही 1000% फरक जाणवेल, हळूहळू जाणवेल. तुम्ही म्हणाल आता मी आज सेवा केली, लगेच संध्याकाळी तो मोबाईलच घेणार नाही, असं होणार नाही. आणि ही सेवा तुम्ही रोज करू शकता, हरकत नाहीये. 11 गुरुवारच केली पाहिजे असं काही नाही, पण 11 गुरुवार ही सेवा आपल्या स्वामी केंद्रात सांगितलेली आहे. पण मी तरी म्हणेन ही सेवा अगदी 5 मिनिटाची आहे. 5 मिनिटाची सेवा तुम्ही रोज करू नाही शकत का? करू शकतात. अगदी साधी सोपी, कुठलेही त्याला कडक नियम नाहीये. मग तुम्ही करू शकत नाही का? आता गुरुवार म्हटलं तर आपण हे मांसाहार तर करतच नसाल. तुम्ही जर स्वामी सेवेत असाल तर ते वर्जच आपल्याला करायचं आहे. आणि रोज तुम्ही करू शकता ही सेवा, हरकत नाहीये. पण गुरुवारी म्हणजे मांसाहार वर्ज करून नियम पाळून आपल्याला ही सेवा करायची. 11 गुरुवार आपल्या लेकरांसाठी आपल्याला करायचे. आणि आपण आपल्या लेकरांसाठी काही पण करायला तयार होतो. आणि एक आई म्हणजे त्याला शब्दच नाही माझ्या पुढे की आपली म्हणजे एक आई मुलासाठी काय करू शकते ना, तर त्याचं उत्तम म्हणजे आता मी त्याला उदाहरण तरी काय देऊ, कारण की मला पण 2 मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी मी काय काय करते फक्त मलाच माहिती आहे. आणि तुम्हालाही माहितीच असेल का आपण आपल्या मुलांसाठी लेकरांसाठी काय काय करतो. म्हणजे त्यांच्यासाठी अगदी स्वतःचा हौस मौस सगळी बाजूला ठेवतो, त्याग करतो बऱ्याचशा गोष्टींचा. तर मग हे तर आपण करूच शकतो. आपण मोठे मोठे त्याग करतो आपल्या लेकरांसाठी. तर ही 5 मिनिटाची सेवा आपल्याला आपण करणारच. आणि खरंच मी 100% सांगते की या सेवेचा खूप मोठा फळ आहे. म्हणजे तुम्हाला फरक सुद्धा जाणवेल. तर तुम्ही नक्की ही सेवा करून बघा आणि रिझल्ट खरंच आहे. तर चला, आजची झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.